उड्डणीच्या ओढ्या पलीकडे दिसतो आहे ना, तो पान संभलता वाडा. शाबास नागोजी, माझी कल्पना देखील नव्हती या आड वाटेनं आपण इतक्या लवकर पान समानाच्या वाड्यानं देखील पोहोचते. या आसमंतातल्या प्रदेशातील माझ्या पायाखालून गेले नाही असे एक सुद्धा वाट नसेल. इथले खास खळगे मी इतरांपेक्षा अधिक जाणतो. नागोजी, या मुलखात दिवसेंदिवस तळ ठोकून राहिला कसं जबरदस्त कारण असलं पाहिजे नाही का? बोल, अरे बोल, अशा कोणत्या राजकारणासाठी तर तळ ठोकून राहिला होतास? असे वेळ घेऊन पेडगावला कशाला जाता? पान संबलांच्या कमालजाच्या सौंदर्याची तुमच्या कानावर आदळल्याशिवाय काय राहिले असेल? ऐकलं खरं कसं, पण माझं लक्ष वाईच्या सरदेशमुखीकडे वेधलं गेल्यामुळे बाकीच्या सर्व गोष्टी अगदी वर्ज केल्या होत्या. बाबूजी, मी ऐकलंय की तू पान संबलाच्या पोरीला मागणी घातली होतीस म्हणून. मग त्याचं काय झालं? विशाल, नको तोच प्रश्न विचारला. प्राणात त्रिक व्रणावर घाव घातला. नको त्याच मर्मस्थळी नेमकं बोट ठेवलं. ओढ्या जखमेची पुन्हा खपली काढली. खरंच नागोजी, खरं सांग काय झालं ते. मला यातलं काहीच माहित नाही. त्या खेळण्या पान संबलनं माझी मागणी नाकार. त्या घमेंडखोर कमालजानं माझा वेग केला. पण का असं कोणतं वैगुण्य त्याला तुझ्यात अडवलं? मी म्हणे त्यांच्या तोडीचा नाही, त्यांच्या घराण्याशी संबंध जोडायला मी तेवढ्या तोला मोलाचा माणूस नाही. अरे धनाजी जाधवांची रक्तात जातात या नागोजी माण्याच्या मागणीचा त्याने अवहेळ केला. एवढंच नव्हे तर त्यांनी माझी पाठ चापकाच्या फटकाराने सोडून काढली आणि म्हणून दोघांच्या आश्रयाला शाबास, असा स्वाभिमान पाहिजे. बरं, मग पुढे तू काय करायचं ठरवलंयस? पान संबल आणि केलेल्या अपमानाची तू काय भरपाई करणार? याची ती पोरगी कमालजा मला मिळाली नाही तरी चालेल, पण ती माझ्यापेक्षा कमी दर्जाच्या इतकंच काय ती मोंगलांच्या हवाली झाली तरी मला पर्वा नाही. त्या खेळण्याचा काटा काढण्यासाठी माझे हात सारखी शिवशिवत आहे. सबूर सबूर नागोजी, सबूर. तुझ्या महत्वाकांक्षेशी मी पूर्ण सहमत असलो तरी ती परिपूर्ण करायची असेल तर मी सांगतो त्यावर हुकूम पावलं टाक. म्हणजे तुझी महत्वाकांक्षा कधीच गेली म्हणून समज. सध्या इसाल बोली आणि मोगल आले अशी परिस्थिती आहे. मग सांगा पिसाल, सांगा या खेळण्याचा काटा कसा काढायचा? त्याचा काटा काढण्यासाठी मी वाटेल ती अग्नी दिव्य करायला सिद्ध आहे. नागोजी, त्या वाड्याची तुला पुरी माहिती आहे ना? मग झालं तर मी काम बक्षाला सांगून उद्या पहाटेच सगळे साखर झोपेत असतात हमला करायला लावतो. गासूड मी घेतो, पण तू मात्र यापुढे आम्हाला लागेल ती मदत करायला तयार असला पाहिजे. मी जर पान संबळचा असेल घेतला तर तुम्ही सांगा तो शब्द तुमच्या तोंडातून बाहेर पडण्यापूर्वीच अंमला करा. एवढंच काय, ती कमलजा देखील तुम्हाला बहाल करायला मी तयार आहे. कमलजा, कमलजा तिचं नाव उच्चारतात माझा कसा दिल पापड होत आहे. अरे नागोजी, त्या कमलजाची एवढी काय पत्रास घेऊन बसलायस? मला मदत केलीस आणि त्याचा मोबदला म्हणून एखादी जहागिरी मिळाली की अशा शेकडो कमलजा, हजारो तारा यमुना तुला वरमाला घालण्यासाठी होळीनं उभ्या राहतील. अरे तुझी धुमकी झेलायला सुद्धा सिद्ध होतील. हा सगळा सुवर्णाचा प्रभाव आहे. तेव्हा प्रथम तू सुवर्ण मुद्रा मिळवण्याच्या मार्गाला लाग. भलाईनं कुणाचं भलं होत नाही. बुराईनं वागलास की सराई आलीच म्हणून समज. तुम्ही मला योग्य मार्गदर्शन केलं. यापुढे एकच विचार, एकच विचार, सोनं, नाणं, जड जवाहीर, जहागिरी, मालमत्ता मिळवण्यासाठी वाटेच्या वाम मार्गाचं अवलंबन करायचं, पण आपलं इच्छित पुरं करायचं. मग त्यासाठी भाई बंधांच्या गळ्यावर सुरी फिरवावी लागली तरी बेहतर.
प्रसंगी मारे करायचं नीच काम करायला सुद्धा हा नागोजी माने मागे पुढे पाहणार नाही. मग आता विलंब नको. मी या वाड्याची दुरून टेहळणी करून हमला कसा करायचा थोडं ठरवतो. तू काम बक्षाला याची खबर दे आणि तात्काळ निवडा जवान घेऊन परत ये. त्याच्या सूर्योदयापूर्वीच त्या 5 स्तंभाच्या जीवित आस्त करून त्या खूपसुरत पाखराला असह्य करून तुझ्या पायाशी लोलन घ्यायला लावतो. ही आपली मोठी मेहरबानी आहे. मी हा निघालोच काम बक्षाला खबर द्यायला. मूर्ख, एवढी मेहनत करून हासिल केलेलं खूपसुरत पाखरू तुझ्या हवाली करायला हा सूर्याची पिसाच पागल नाही. प्रथम त्या कोवळ्या कुमारी कमलजेचा स्वाद घेईन आणि मग ती तुझ्या हवाली केली जाईल. सेनापती 5 स्तंभाचा काटा काढल्यावर संताजी धनाजीचा मला निकाल करायचा आहे आणि मग त्या दुर्दैवी राजारामाचा पिच्छा पुरून बादशाच्या हवाली केला की मी निर्भयपणे वाईची सरदेशमुखी भोगायला मोकळा झालो. वाह वाह, काय वल्गना आहे, काय कल्पना आहे. अरे सगळा महाराष्ट्र यांच्यात ताबूत असल्यासारखा बडबडत गेला. अशा फितुरी लोंग्या सोंग्यांनी काबीज करायला महाराष्ट्र काही तकलुबी शेनामेनाचा गोळा नाही की वाटेल त्यांना हस्तगत करून वाटेल तसा आकार द्यायला. म्हणजे संताजीराव एवढ्यात आली की काय? कमाल झाली बुवा त्यांच्या तुफान घोडदौडीची. कोण आहेस तू? मी काय करतोयस? नाव काय तुझं? गोमाची आपलं प्रेमाची कामाची. यातलं तुझं खरं नाव कुठलं ते सांग, नाही तर इथल्या वरात घुसवलीस समज. नेमाजी शिंदे म्हणतात मला. चिमा तू या काळ्या रात्रीला इकडं कुठं? नेमाजी, सध्या दिवस रात्र सारखीच. डोळ्यात तेल घालून जगावं लागतं आपल्याला. शत्रू कधी कुणावर कसा वार करेल याचा काहीच नेम नाही. परी जोखमीच्या कामगिरीवर चाललेली दिसतेस. पण चिमा, ही काळोखी रात्र आणि तुझ्या सोबतीला कुणीच कसं नाही. आता खटका 2 खटकांनी पहाट होईल तेव्हा जरा इथंच थांब, जरा विसावा घे. घोडदौडीनं तुझं जनावर ही थकलेलं दिसतंय, त्याला जरा चारा पाणी दे आणि मग खुशाल जा तुझ्या कामगिरीवर. कसं नेमाजी, वेळ मोठी आणीबाणीची आहे. मी जरी ते विसावा घेत बसले, चारा पाणी देत बसले आणि तिथे भलताच प्रकार घडला तर नाही. संताजीराव बाई माणूस म्हणून मला जरा सुद्धा दयामाय दाखवायचे नाहीत. पण त्यांची करडी शिस्त तुला काय ठाऊक असणार? अरे स्वतःच्या मुलीपेक्षा जास्त प्रेम करतात माझ्यावर. पण कामाच्या वेळेस काम करायला पाहिजे असा दंडकच आहे त्यांचा. म्हणजे मी मराठी मूर्खतच नाही की काय? अगं मी धनाजी जाधवांच्या पदरी असलो तरी संताजीरावांच्या स्वभावाची पारख आहे मला. संताजी घोरपडे मी धनाजी जाधव म्हणजे बलराम श्रीकृष्णाची जोडी. सख्या भावांपेक्षाही एकमेकांवर जीव त्यांचा असं सगळी दुनिया बोलते. आहेस कुठं तू? मी जाग्यावरच आहे, पण आता हल्ला पाहिजे. तो सूर्याची पिसामणे खानाला घेऊन वाड्यावर हल्ला करणार आहे. ही खबर मला तातडीने कमळाच्या काळावर घालायलाच हवी. चिमा, आता मात्र तुझं घोड खुशाल थांबव. म्हणजे अगं तो सूर्याची पिसाळ पहाटेच्या वेळी 5 सबळांच्या वाड्यावर हमला करणार आहे आणि पहाट व्हायला अजून निदान 3-4 खटका तरी अवधी आहे. असं मग तर मला अधिक जल्दीने वाड्याकडे धाव घ्यायला हवी. नेमाजी, चल मला वाड्यापर्यंत सोबत कर. तो सूर्याची पिसाळ वाड्यावर हल्ला करायचा होता ही खबर तातडीने कमळाला सांगायला हवी. निदान घटकावर तरी संताजीराव येईपर्यंत प्रतिकार तरी करता येईल. चिमा, माझा अगदी नाईलाज आहे. कारण 5 सबळांच्या वाड्याकडे जाणाऱ्या जवळील मार्गावरील तो किंचणीचा ओढा अगदी दुसरी भरून वाहतो. त्या दुसऱ्या मार्गावर तो बाण सूर्याची पिसाळ आपल्या लोकांशी दबा धरून बसला. तेव्हा तिकडचाही मार्ग बंद. पहाटेपर्यंत ओढ्याचं पाणी थोडं उतरायला लागेल.
तेव्हाच तो पार करून आपल्याला वाड्याकडे जाता येईल. म्हणजे बैल गेला आणि झोपा केला त्यातलाच प्रकार झाला हा. सूर्याची पिसा वाड्यावर हल्ला करायच्या अगोदर वाड्यातील लोकांना सावध करायला हवं. नेमाची काहीतरी युक्ती काढ रे बाबा. जिमा, झाल्या प्रकारानं माझं टाळकं अगदी पत्थर झालं. त्यात संताजीरावांनी सूर्याची पिसाळांवर नजर ठेवायला सांगितली. ते इथं येईपर्यंत ही मोक्याची जागा मला सोडता यायची नाही. नसत्या बाहेर लावू बरोबर नकोस. आलो आणि संताजीरावांनी जाब पुसला तर जबाब काय देऊ? नसत्या बैदी लावू नकोस. तू येत नसलास तर ही मी निघाले. निघाले? अगं पण ओढ्याला पाणी खूप आहे. थोड्या सकट वाहून कशी? फुकट मारण्यात काय अर्थ यायची? ओढ्याचं पाणी आसमानाला भिडला तरी चालेल, पण संताजीरावांच्या हुकुमासाठी तो ओढा मी पार करणारच. जगले वाचले तर पुन्हा बैठे. येते मी. माझी तिकडे एक तर का टक लावून कुणाला नेलतोस रे? या काळोखात तुला एखादी तटक चांदणी दिसली की काय? चांदणी नाही, पण बिजली मात्र चमकून गेली. आपली तर बुवा छातीच हबकली. म्हणजे बिजली इतकी तुफान होती की काय? तुझी छाती हबकली म्हणून विचारतो. अरे नुसती तुफान असती तर इतका नसतो हबकलो. पण ही बिजली मृत्यूशी टक्कर द्यायला माझ्या नजरेसमोरून बेस्मारपणे निघून गेली. म्हणून मी घाबरलोय गड्या. परतोजी, मी पुरुष असून अगदी बावळा नेमला ठरलो रे. काय रे सिद्धी काहीच ना? ते अमावस्याच्या काळोखी रात्रीत एखाद्या आडलीचं दपडलं तर नाही ना तुला? तसं असेल तर तुला एखाद्या मांत्रिकाकडे नेला पाहिजे. राम 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 राम. अरे ती हडल कायदाशी नव्हती. देवदूतीन यक्षकन्या होती ती. देशासाठी, मानलेल्या बहिणीच्या इज्जतीसाठी, खाण्याच्या हुकुमाची अंमलबजावणी करण्यासाठी पण सबळांच्या वाड्याकडे बिजलीच्या तडफेनं निघून गेली ती. अरे मग नेमा ती आपली चिमा असेल. पुण्याचा निरोप पान स्तंभाला देऊन पान स्तंभाला सूर्याच्या पिसाळ्यापासून सावध राहायचा इशारा द्यायला गेली असेल. ती चिमा चव्हाणच होती ती. मग ती देव तिथील बिजली कशी काय झाली बुवा? वर्षा गाधड्या समोर न फिरता हा? काय दिसतंय तुला? मला या तालुक्यात काही दिसत नाही. फक्त पाण्याचा खळखळाट मात्र ऐकतो. मला वाटतं जवळपास एखादा ओढा असावा. नुसता ओढा नाही, यावेळी ती मृत्यूची दरी आहे. दुखडी भरून वाहतोय तो. मग काय झालं? अरे अकलेच्या कांद्या तो पार केला तरच त्या मार्गाने पानसबळांच्या वाड्याकडे जाता येतं. आणि यावेळी भल्या भल्या पोहणाऱ्या मर्दांची हिंमत नाही तो पार करून जाण्याची. मग चिमा तू कसा काय पार करणार ओढा? आई जगदंबा काय करी हेच बरं, तो सूर्याची पिसाळ कुठे आहे? तो कामबक्षी येण्याची वाट बघत पलीकडच्या टेकडीच्या बाजूला दबा धरून बसलाय. असं मग तू इथंच पेरणी करीत थांब. मी तोपर्यंत तिथवर जाऊन त्याच्या पुढील हालचालीचा भेद काढून परत येतो. तोवर धनी आले तर मी पिसाळाच्या मागावर गेल्याचं सांग. सावध राहा. गुंजू मुंजू होता चिमाचा तलासकार आणि तात्काळ पान संबलाच्या वाड्यात मला भेट. वा रे वा वा वा, कमाल झाली बुवा तुझी. अरे अगदी बहिरची नायकांवर ताण दिसतोच बेटा. बर मी जी जरा पूरपर्यंत फेरफटका मारून येतो. बर राम 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 राम.
नुसतं अशी डोळे मिटून स्वस्त राहिलीस तर आम्हा दुरितांचे तिथे थोड दूर कर. देवी देवी उघड हे डोळे आणि थांबव हा प्रलय काल. अरे असे घोरत का बसलात? उठा, सगळी कवाडं बंद करून घ्या. मुलांना आज शिरकावू देऊ नका. मी कमळाची भेट करून पुढे काय करायचे ते विचारून येते. पिर्या युवा सगळ्यांनी सावध राहा, सावध राहा, सावध राहा, सावध राहा. अरे ती तलवार आण माझी. भाला घे भाला घे भाला घे. ही एकाएकी वाड्यात गडबड कसली सुरू झाली बाई? कोण? चिमा? इतक्या पहाटे धावपळ करीत येण्यास उभं कोणते संकट आले आपल्यावर? ताईसाहेब, आधी हाती शमशेर घ्या. तो फितूर पिसा आपल्या वाड्यावर हल्ला करणार आहे. तो वाड्यावर आला, आपण आधी त्याचा निकाल लावूया आणि मग कुशाल बसूया सुख दुःखाच्या गोष्टी करत. पिसाळ खानासह इथे येतोय म्हणजे त्याच्या पापाचा पुढचा गळा भरला म्हणायचं तर. पण चिमा, मला आधी सांग, वाड्यावर हमला होणार ही खबर तुला कशी काय मिळाली? संताजी रावण त्यांनीच खबर दिली मला, म्हणून वायुवेगाने दौडत मी तुमच्यापर्यंत आले. पण दुर्दैवानं किंजणीचा ओढा दुधडी भरून वाहत होता, म्हणून मला इथे यायला उशीर झाला. माझ्यासाठी तू किंजणीचा ओढा पार करून आलीस? धन्य धन्य आहे तुझी चिमा. चिमा, तुझे हे उपकार मी कसे फेडू? ताईसाहेब, उपकाराची भाषा तुमच्या तोंडी शोभून दिसत नाही. असं काय केलंय मी तुमच्यासाठी? उलट तुम्हीच त्या दिवशी विसाजी धुमाळच्या तावडीतून माझी सुटका केली नसती तर मी कुठे असते देव जाणे. अगं जाऊ दे ग ते. पण मला आधी सांग, संताजीराव सध्या कुठे असतात? संताजीरावांना हल्ली क्षणाची फुरसत नाही. आज इथे तर उद्या तिथे अशी सारखी धावपळ चालू आहे त्यांची. पण घटका दोन घटकात तुमच्या मदतीसाठी इथे येऊन उभेच राहतील बघा. मग हरकत नाही. संताजीरावांसारखा स्वराज्य रक्षण करता जर आमच्या मदतीसाठी धावून येत असेल तर आम्हाला कधी काळाची देखील भीती नाही. जा जा चिमा, माझी तारणी घेऊन होत आहे. संताजीराव, आजवर मी तुम्हाला पुरतं पाहिलं देखील नाही. पण तुमच्या पराक्रम गाथा बाबांच्या तोंडून अनेक वेळा ऐकल्या आहेत आणि ते ऐकून माझं मन तुम्हाला पाहिलं ते उत्कंठित झालं आहे. धरा धरा भाला काढा. ताईसाहेब, तो फितूर वाड्याच्या दरवाजावर येऊन उभा राहिलाय. आपल्या दरवाजाला टकरा देऊन तो फोडण्याचा प्रयत्न करतोय. घाबरू नकोस चिमा. त्या कमळजीच्या हाती तलवार असेपर्यंत असे काही पिसाळ आले तरी त्यांना पाणी पाजण्याची धमक या कमळजीच्या अंगी आहे. ही बाजू अडवून धर, मी त्याला सामोरे जाते. थांबा ताईसाहेब, असं आता ताई होणार आहे. त्या फितुरी पिसाळांना आपल्यासोबत किती जवान आले याचा आपल्याला काहीच अंदाज नाहीये. संताजीराव येईपर्यंत आपण गणिमी काब्याने त्यांना थोपण्याचा प्रयत्न करूया, नाहीतर आपलंच नुकसान होईल. तुम्ही इथेच थांबा. बरं, तू पुढे जाऊन त्याची किती माणसं आहेत त्याचा अंदाज घे. जा. होत आहे. पकडा पकडा. अरे तो पिसाळ आला बघा. दरवाजा फोडतोय बघा. पळा पळा. फिर्या काय समजला? काय ते खूप सारा पाखरू. पिसाळ इथवर येऊन पोहोचला का? आता इथं थांबून चालायचं नाही. मला त्याला सामोरं गेलाच पाहिजे. नजरांना बेहद पसंत पडलेला दिसतोय. आहे नागोजी मान्यानं वर्णन केल्यापेक्षा तू पुष्कळच तडपदार दिसत आहेस. असलं दुर्लभ रत्न सुलभरित्या माझ्या हाती कवचलं. पिसाळ, तोंड सांभाळून बोल, नाहीतर नतीजा ठीक होणार नाही.
कोणत्याही भल्या बुऱ्या नतीजाची या पिसाळानं कधीच पर्वा केली नाही. म्हणजे कशाला व्यर्थ ही धडपड करतेस? वाड्यातील हर एक मावळा मी कापून काढला आहे आणि आपल्या इश्काच्या मार्गातला तुझ्या बापाचा पान संबळाचा काटा कायमचा दूर केला आहे. पण त्याचा बदला घ्यायला त्याची मुलगी समर्थ आहे. जगातील सर्वात श्रेष्ठ असा हिंदू धर्म जुगारून मुसलमान धर्म स्वीकारलास. धिक्कार धिक्कार असो तुझा. चुप! नाट विचारायला बडबडलेल्या हिंदू धर्माची थोरवी मला नको सांगूस. हिंदू धर्म हा राष्ट्राला लागलेला कलंक आहे. तुझ्या अंगात धर्मांतराचा विष पुरता भिनलेला दिसतोय. पण या मावळ मराठा मुलीला त्या विषावरील उतारा देखील माहिती आहे. या मात्रेचा एक वाचा दिला की तात्काळ गुण. लाखातलं एक बोललीस बघ. टाक ती तलवार नी दे मला आलिंगन. तुझ्या एका आलिंगनानं माझ्या अंगाचा दाग शांत होईल. विषावर उतारा मिळेल. एक पाऊल तर पुढे टाक. खेटरानं तुला बरस्तवर बडवलं नाही तर पान चपळ्याच्या वंशाला जन्माला आले नाही म्हणून समज. अमलजा असले उत्तम उत्तर ऐकण्याच्या कानाला सवय नाही. पण आता ती करावी लागेल. आता जिथं जिथं जाशील तिथं तिथं खेटरानंच तुझी पूजा मांडली जाईल. या वल्गना बस झाल्या. शिवाजी गेला, संभाजी मेला. आता या महाराष्ट्राला कुणीच त्राता उरला नाही. आम्ही मन मानेल तसे करू. आम्हाला कोण अडविणार? भलत्याच घमेंडीत मशगूर होऊ नकोस पिसाळ. संताजी धनाजीची गोड जोडी मोगलांना लवकरच त्राई भगवान करायला लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मोठ्या आशेवर जगण्यात काय अर्थ आहे? आता ज्याच्यावर मावळ मराठ्यांची भिस्त आहे त्या संताजी धनाजीला 4 दिवसात खडे तर बघ. आता तू निमूटपणे माझ्या स्वाधीन व्हायला तयार असते नाही. तारणी माझं शीर करायला सज्ज असेपर्यंत छापे काटात लाद घालून तुला कुत्र्याप्रमाणे पळवून लावायचा माझा निर्धार कायम आहे. कमळजा तुझ्यासारखी नाजूक कली कुस्करून टाकायला माझ्या अगदी जीवावर आले बघ. खूपसुरत वाखरा नागोजी मानेची तुझ्यावर नजर आहे आणि तुझी कदर करायला तयार आहे आणि मीही तुझा स्वीकार करायला राजी आहे. बोल कुणाची निवड करणार तू? नागोजी 5 पेस नसलेला नौखा नौजवान त्याला तुला हसवता यायचं नाही. खान उत्तरेकडील अर्धाड माणूस त्याला तुला भुलवता यायचं नाही. आणि एखाद्या माऊली मराठी सरदाराच्या पदरी पडलीस तर लढाईच्या धूमचक्री मुलं तुला त्याला भुलवता यायचं नाही. पण मला मात्र एकाच वेळी हसवता फुलवता डुलवता येईल. कारण अशा कामात मुरलेला मी मुरब्बी आहे. मल्ल्या एकदा तू माझी झालीस की त्या हलवार हाताने हाताळतो की तू पाहतच राहा. हाताच्या लागलेल्या थेरड्या तुझ्या एका थोबाड्याची 2 थोबाडं करून टाकते. एक मामूली दखनी छोकरी को काबू नहीं कर सकते तो दक्कन की दौलत क्या कहां हासिल करोगे? खान साहेब दखनी वीरापेक्षा दखनी छोकरीच फार तेज असते. दखनी छोकरी म्हणजे आमिषाला भालणारा, दिमाखी दौलतीला भुलणारा, हवा तेव्हा चाखाला मिळणारा सौंदर्यशाली उत्तरेकडचा मेवा नव्हे. हा दख्खनचा दिमाखाचा आर आहे. वळली तर मऊ गाय जान कुर्बान, पण बिथरली तर वागी जाय आणि चित्ती काय असा इथला बिकट मामला आहे. पिसर ये दखनी दिमाग का तोरा हमारे सामने क्या चीज है? आज तक बहुत से ऐसे दखनी छोरियों पर मैंने काबू किया है और उन्हें अपना बनाया है. जुलूम जबरदस्तीने मिळवलेली मालमत्ता म्हणजे स्वतःची स्वायत्त सत्ता नव्हे खान साहेब. आजवर कैक वेळा तुम्ही मोगलांनी महाराष्ट्रावर अत्याचार केलात, आक्रमण केलात. पण आता हा अत्याचार, हा अन्याय मानी महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. देवकोप साहेब अगोदर या छोकरीचा निकाल करू. मग कुशाल उत्तर दक्षिणेचा गोल गालीत शामियानात बसू. साल बिल्कुल सही बात की तूने. ए छोकरी चुपचाप हमारे साथ चल, नहीं तो नतीजा ठीक नहीं होगा. मुकाट्याने यायला मी काय मुकत जनावर नाही खान साहेब. उलट 2 क्षणाच्या आत तुम्हीच तोंड काळं केलं नाही तर मला तुम्हाला इथून हकलून द्यावं लागेल. ए छोकरी
तुम्हें पता है तुम किसके साथ बात कर रही हो? सिपाहियों, जलती हुई मशाल लेके आओ, इस महल को आग लगाओ, इस छोकरी को जिंदा जलाओ। ये छोकरी हमारे साथ जो टेढ़ी बात करता है उसे खाक में मिलाना हमारे लिए मामूली सी बात। हम जब चाहे तब ये महाराष्ट्र बर्बाद कर सकते हैं। समोर समोर खान साहेब, अशी उचलली जीभ टाळाला लावली करू नका। सूर्याजी पिसाळ्यासारख्या 5-50 मराठ्यांनी फितूर येऊन हाती बांगड्या भरल्या तरी उभा दख्खनचा मावळ मराठा वैऱ्याला मातीत मिळवायला सदैव खडा आहे। या भूतकाळातल्या गोष्टी झाल्या, गेला तो काळ, आता जमाना पार बदललाय। करीन पूर्व अशा थाटा दिमाखात वावरणारे मराठे आता मोंगल म्हणतील ती पश्चिम म्हणायला तयार झाले। दुनिया झुकेल तसं झुकणं याला शहाणपण म्हणतात। सत्ता दिशांपुढे सगळे झुकले तरी मानी मराठा कदापि झुकणार नाही। आला पावली मुकाट्यानं माघारी जा। खामोश! इसल, देख क्या रहे हो? जबान खींच लो इस बदतमीज छोकरी की। ये छोकरी हमारे रास्ते में पहाड़ खड़ा कर सकती है। मोंगल मिया, त्याला कशाला तसदी देता? तुम्हीच दाखवा ना तुमचा पराक्रम। मोंगल या बहादर म्हणून महाराष्ट्र जिंकायला पादात्राण करायला आलात ना? मग दाखवा तुमची बहादुरी। ये छोकरी तो बहुत तेज लग रही है। इसका तेज दिमाग देखकर अक्लमंदों के अकल पर गन चढ़ सकता है, लेकिन इस छोकरी को मैं कैसे काबू में करता हूँ वो देखते रहो। साहेब, तुम्ही बाजूला व्हा। ही मूर्ती धग चढवतो या पुढची। गुलाबी कुत्र्या, उगाच हकना प्राणाला मुक्षील। चल, सोड माझी वाट। वा रे बहादर, माझ्यासारख्या आपल्याला अडवायला एक फितूर, मोगलांचा 50,000 मनसबदार, 5-25 सैनिक। वा रे वा, वा रे वा सरदारे बहादर, दख्खन जिंकायला निघालेल्या तुमच्या घमेंडखोर बादशाला जाऊन सांगा, जर एका मराठाच्या मुलीला गिरफ्तार करायला 50 सैनिक लागत असतील तर मग अख्खा महाराष्ट्र जिंकायला किती अरब मोगल आणि पठाण लागतील। तौबा तौबा, बिल्कुल बिजली जैसे गायब हो गई। विशाल, कुछ भी होने दो, लेकिन ये छोकरी हमारे काबू में आनी चाहिए। मग इथं राहून ती मिळायची नाही। चला तिथं पाठवा करून ते पूर्ण हासिल करू। घटका भराच्या उशिरानं इथं भलताच अनर्थ ओढावलेला दिसतो। पान संबळ, तुम्हाला मी मदत करू शकलो नाही। वाटेत त्या कसम अली बरोबर चकमक झाली नसती तर त्या सूर्याजी पिसाळ्याची निष्ठायची इथून जामतच नव्हती। पण आता तरी तो माझ्या हातून कुठला निसटणार आहे? बरसोजी, कमळ त्याचा काही तलास लागला का? नाही, संबंध वाडा धुवून पडला, पण कमलच्या कापसात सापडत नाही। सत्ताजीराव, कमलाक्का घोड्यावर बसून तुफानाच्या वेगाने दौडत गेल्या। मागोमाग सूर्याजी पिसाळ आणि कामबख्श खान त्यांच्या पाठीमागून दौडत आहेत। असं मग आपल्या शिपायांना पाठलाग करायला सांग। जा। चिमा कुठे आहे? तीही कमलाकाच्या मत्तीला पाठोपाठ गेली। शाबास, एकूण चिमा चव्हाण घराण्याचं नाव उज्ज्वल करणार तर नेमाजी, परसोजी, पान संबळांच्या महायात्रेची सिद्धता करा। जशी आली पान संबळ, तुमच्या या पंचमहाभूतात विलीन झालेल्या आत्म्याला साक्ष ठेवून अशी प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्रावर येणाऱ्या आपत्तींचं, शंभू राजांच्या मानुषवधाचं, तुमच्या निर्घुण खुनाचं कारण तो कपटी काव्यानं भरलेला मूर्तिमंत कौर्याचा पुतळा औरंगजेब, त्याचा प्रथम काटा काढण्यासाठी तुळापुरी जाऊन हाती भेटला तर त्याचा प्रथम शिरच्छेद करतो आणि महाराष्ट्राला निष्कंटक बनवतो। धनी साहेब, पान संबलांच्या महायात्रेची सर्व सिद्धता झाली आहे। चला तर मग या शूर पुरुषाला अखेरची मान वंदना देऊया।
माझी करामत. मला तुमची मुलगी नाकारली. भर चौकात मला पितूर ठरवून तुम्ही माझी पाठ चापकाच्या फटकाऱ्यानं सोडून काढली. त्याचाच हा सवाई सूड उगवावा म्हणून मला आजच्या कारस्थानाची आखणी करावी लागली. तुमचा हा वैभवशाली वाडा तुमचा वैभवशाली वाडा आता अग्निदेवतेच्या भक्षात तरी पडत आहे. एवढ्यात त्याची राख झाली असेल, राख. आणि तुमची लाडकी लेक कबजाचा राख पटा आणि या जलत्या स्मशानीनं या वाड्याची राख झाली म्हणजे माझा पुरता सूड उभा झाला. जवाब नहीं तुम्हारा. यह नाच लावणीवर चांद कुर्बान. खूब कमाल की तूने, तुझे 100 इनाम दूंगा. आज नाच गाने में दंग होने का आखिरी दिन. कल से महाराष्ट्र काबिल करने का बादशाह का हुक्म है. फिर एक बार संताजी जैसे खौफनाक दुश्मन से सामना करके उसे मिट्टी में मिलाना है. स्वप्न चांगलं आहे लेकिन सफल झालं पाहिजे. क्यों नहीं होगा उल्लू खा. 50,000 मुस्लिम, 10,000 पठान, 6,000 अरब और 4,000 पितुर मरगट्ठा. ऐसी 70,000 की फौज और 25 तोपा और काम्बस खान की फौज. अब तू ही बता, पूरा दक्खन चारों ओर से काबू करने में कितनी सी देर. बाजारात मसाला मुर्गी आणि चरताना ती खायची का तळून खायची. काय साहेब चलते मी. इतनी जल्दी? अभी अभी तो महफिल सजी है, तुम्हें इतनी जल्दी कौन जाने देगा. अब पिल्लू खा आते ही होगे. उन्हें मुजरा करो, इनाम लो, फिर बेशक जाओ. वो देखो पिल्लू खा आ गए.
क्या हो नवाज, क्या चल रहा है? आइए आइए टिल्लू खा, तशरीफ रखिए। टिल्लू खा, दिल्ली में अपने बहुत गजल कवाली सुनी होगी, लेकिन यहाँ महाराष्ट्र का अनोखा ढंग तो देख लो। देखते ही आपकी तबीयत खुश हो जाएगी। लड़ाई के जंग में फंसने के बाद आज ऐसा पहला सुनहरा मौका आया है। आप सिफारिश कर रहे हैं तो इसमें जरूर कुछ न कुछ होगा। तो बताओ वह अनोखा ढंग। आज मन चाहे वैसा करने का आलमगीर का हुक्म है। ए छोकरी, ऐसा सुनहरा मौका तुम्हें जिंदगी में फिर नहीं मिलेगा। नाचो, गाओ और टिल्लू का को खुश करो। जी हुजूर। विड्यात सुपारी कोल्हापूरची, विड्यात सुपारी 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 सुपारी, विड्यात सुपारी कोल्हापूरची, सात सोलापूरचा घातला, सात सोलापूरचा पान पुणेरी सुनाला विला, बाई मी साताऱ्याचा, हो बाई मी साताऱ्याचा, तसदी तुमच्यासाठी घेतली, तसदी तुमच्यासाठी राजसा विडा रंगला ओठी, राजसा विडा रंगला ओठी, दिलबरा विडा रंगला ओठी। वाह वाह, बहुत खूब। बहुत दिनों के बाद मैंने ऐसी महफिल सुनी है। हर रात दिन दिल्ली की शान ख्वाब में आती थी, मगर आज वो तूने मेरी तमन्ना पूरी कर ली है। बोलो बोलो, तुम्हें क्या इनाम चाहिए? टिल्लू खा, ये छोकरी क्या मांग सकती है? अपने जी में जो कुछ आए वो उन्हें दे डालो, इसमें क्या बड़ी बात? बरोबर, अगदी लाखानं बोलत बघा। मिळते म्हणून की दिल्लीचं राज्य मागेल, पण आपण ते थोडं देणार आहात। यह बात सिपाही, इस खूबसूरत परी को हमारे संदूक के पास ले जाओ और जो चीज उठा लेगी उसे दे डालो। बहुत बहुत शुक्रिया सितार। नवाज, आज मैं बहुत खुश हूँ। 2 दिन पहले ये आलमगीर का फरमान निकल गया है और तुम्हारे साथ दक्कन पर सवारी करने का आलमगीर का हुक्म हुआ है। नवाज, अब मैं दिखला दूंगा कि मैं कौन हूँ और क्या कर सकता हूँ। मुझे देखकर ही मरघट्टे भाग जाएंगे। टिल्लू खा, आपकी बहादुरी पर कौन भरोसा नहीं रखेगा? आपकी शमशीर की तारीफ मैं कैसे कर सकता हूँ? बचाओ बचाओ बचाओ, खलीफ साहब, मराठ्यांचा हमला आला, बचाओ 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 बचाओ। क्या बेवकूफ, यहाँ मरघट्टों का हमला? संरक्षित कसं राहील? संत जिरावांनी छावणीवर हल्ला केला या। संताजी घोटपड़ा, या अल्लाह, अब तो ये मुझको बचाओ। नवाज, ऐसे डरपोक के माफक क्या कर रहे हो? संताजी घोटपड़ा, यह नाम सुनकर तुम इतने क्यों घबरा गए हो? वो क्या शैतान है? शैतान? उससे शैतान अच्छा होगा। टिल्लू खा, ये संताजी का नाम सुनकर मेरे दिल में धड़कन पैदा होती है, प्यास लगती है, जी घबराता है। तुम खुद तुम्हारी आंखों से उन्हें देख लोगे तो तुम्हारी भी मेरी जैसी बुरी हालत होगी। नवाज, क्या बकते हो? संताजी घोटपड़ा मरघट्टों का सरदार है
और मैं अपने बादशाह का सच्चा वफादार सरदार हूँ। दिल्ली की सब ताकत मेरे पीछे मौजूद है। आने दो उस संताजी घोरपड़े को। आते उसका नाम निशान हमेशा के लिए मिटा देता हूँ। तो नीच नराधाम फकीरांच्या वेशातील कसाब आलम दुनियेचा दुश्मन कोण? संताजी घोरपडा? या अल्लाह! बोला कुठे आहे तो दुनिया जिंकायचं स्वप्न उराची कवटाळणारा गोली बदमाश? क्या हमारा बादशाह खूनी है? नाहीतर काय तो संत सज्जन आहे। अरे त्याच्या बापाचा पाडा वाचताना तुमच्या अल्लाला देखील मान शर्मेनं खाली घालावी लागेल। बोला कुठे आहे तो औरंग्या? शिवप्रभूंनी जसा अफजल खानाचा कोथळा काढून त्याला धुळीस पिळवलं तसं मला त्याचा मुर्दा पाडून या दख्खनच्या भूमीत दफन करू दे। बादशाह छावनी में नहीं है। काना कोपरा तुझ्या विचारा भारत वर्षाला लागलेला हा कलंक उचलून टाका। साहेब, प्रत्येक तंबू ढूंढून पाहिजे पण 5,000 ठाव ठिकाणा लागत नाही। असं एकूण महाराष्ट्रासकट संपूर्ण हिंदुस्थान जिंकण्याची मनीषा बाळगणारा बादशाह नुसत्या महाराष्ट्राच्या बायकाच्या या संताची घोरपडीच्या गर्जनेसारखा वाघुबाई सारखा दडून बसला। मावळ मराठ्यांनो, लांडगे तोड करीत आगे कूच करा आणि जो कोणी आडवा येईल त्याला मातीला मिळवा। आणि एक हेकरानो, तुमच्या त्या घमेंडखोर औरंग्याला या संताजीचा सांगा की शिवरायाच्या महाराष्ट्रातील एका मावळ मराठ्यानं या संताजी घोरपड्यानं तुझ्या सैन्यावर सत्तेवर मात केली। त्याचा नाक सपशेल कापलाय आणि त्याचाच प्रतीक म्हणून तुझ्या वैभवशाली तंबूवरील हा सोन्याचा कळस कापून घेऊन जात आहे। चला रे, बोला। जासूदाने आणलेली खबर तुमच्या कानी घातली। मोठा बाका प्रसंग गुजरला असेल ना बादशाह? नागोजी, आता खैर नाही या मराठ्यांची। दुप्पट चालीनं चाल करील बादशाह। अरे तू इतका पिसाळला असेल की बोलून सोय नाही। विनासाहस परस्पर काटा निघेल त्या संताजीचा। तो कसा काय? झाल्या अपमानानं बादशाह पेटून निघाला असेल। आता त्याच्या गावेबाज मेंदूतून अशी एखादी सैतानी शक्कल निघेल की तू पाहतच राहा। आता संताजी काही फार काल जगत नाही खास, पण आता तो कुठे याची काही खबर? तो विजयावर विजय मिळवत पन्हाळ गडाच्या रोखानं कूच करतो आहे। त्याला आता धनाजीची साथ मिळाली आहे। त्या दोघांची जोड घोडी आता चांगलीच जमली आहे। त्यांची नावं ऐकतात मोंगलांची घोडी पाणी पित नाही सध्या। मूठभर मावळनिसी ते बलाढ्य सैन्याबरोबर झुंज देत आहेत आणि त्यांना पाणी पातायत बहादर रणशूरगडी। नागोजी, काय बघतोस तू? शत्रूच्या शौर्याची शेकी आपण मिरवायची नसते। देखल्या डोली निजल्या रात्री त्याला सारखा पाण्यात पाहायचा असतो। त्याचा उत्कर्ष तो आपला अपकर्ष असतो। हे जाणून त्याच्या नाशाविषयीचे विचार मनात सारखे घोलवायचे असतात, प्रत्यक्षात अंमलात आणायचे असतात। मग त्यासाठी सर्वस्वपणाला लागला तरी बेहत्तर। संताजीच्या शौर्य कथा मी तुम्हाला मुद्दाम ऐकवत नाही। अहो, दिवसेंदिवस तो तुफान होत चालला आहे। त्याला पायबंद घालण्याची एखादी नामी युक्ती काढली तर बादशाह आपल्या सोन्याच्या होणाची खैरात करी आणि त्या खैरातीच्या बरसातीतच कमळजेचा तोरा उतरण्याची चांदरात उठेल अशी राक्षसी महत्वाकांक्षा मी उराशी कवटाळली आहे। एखादी अशी शक्कल काढा की संताजीचा तुमच्या आमच्या पायात सळणारा काटा पाय रक्तबंबाळ न होता सहज काढता येईल। मी सध्या त्याच उद्योगात आहे। संताजीच्या रक्तात असायला तोपर्यंत मला शिंपड राहत नाही, तोपर्यंत वाईची सरदेशमुखी मला मौजेनं सुख समाधान उपभोगता यायची नाही। याची खातर जमा मला आहे। बक्षाने मी अशी एखादी सल्ला मसला घडवतोय की संताजी सारख्या समर्थ धुरंधराला सहज कथ्या भुसपाट करतो।
त्या मराठेशाहीची रक्षण करणारी मराठेशाहीची ढालच मी दुरुस्त करतो. माझी करामत तर बघ. आपल्या कर्तबगारीवर माझा पुरा भरोसा आहे. तुम्ही जे म्हणाल ते कराल याची खातरजमा आहे आणि म्हणूनच तुमच्या सल्ला मसल्याशिवाय मी इकडचं पाऊल तिकडं टाकत नाही. नागोजी, माझ्या सल्ला मसलतीने चाललास तर हा मता वाड्यावर सोन्याची कौल चढवशील. अरे हाती घेतलेल्या मातीचं सोनं करशील. चल, घरात उशीर झाला. आपल्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. काही झालं तरी आज त्या कमालचा रुकार मिळवायचाच. विशाल, मराठ्यांना चकून काम बक्षाला गुंगून त्या छेल छेबेलीला इतक्या कडेकोट बंदोबस्तात ठेवला असता अजून होकार देत नाही म्हणे एक नवलच म्हणायचं. नागोजी, बायकांची जात वळली तर पहिल्याच नजरेला, नाहीतर मग एक महाकठीण काम होऊन बसतो. मग आज ती होकार कशावरून देणार? नागोजी, साम दाम दंड आणि भेद हे राजनीतीचे 4 मार्ग आहेत. हे सगळे उपाय हरल्यावर एकच उपाय उरतो आणि तो म्हणजे जबरदस्ती. जबरदस्ती का? एवढा दचकलास का? त्यात एवढं अवघड असं काय आहे? जमेपर्यंत जमवायचं, नाहीतर असते असते तुला सर्व काही अवगत होईल आणि मग ते तुझ्या अगदी अंगवळणी पडेल. चल चल तुझं पाऊल. चालून चालून पायात पेटके यायला लागले. गेले कित्येक दिवस वनवन भटकतो, पण कमलच्या अर्काचा काही थांब पत्ताच लागत नाही. आज अगदी निराश होऊन पालथ पडायची वेळ आली. त्या नागोजी मानेचा पिच्छा पुरवला, सूर्याची पिसालो पालत राखली, काम बक्षाची छावणी उलती पालती केली. पण छे, कमलच्या अक्का कुठे गडप झाली ती झालीच. काय करावं बरं, काय करावं बरं? ही कसली चावू लागली बुवा? जरा आड व्हावं की थांबावं? काय रे मोकळी बोकडा? काय म्हणतोस हिंदू माकडा? ए बोलू नकोस वाकडा तिकडा, मुस्काट रंगून सोडी. माझे यातलं थोबड मारायला गुंतलेत म्हटलं. ए मिया, कुणाच्या मुलखात उभा आहेस? हवाय ना तुला? मराठी आहे पण अंमल मुसलमानी आहे, समजलास? वा रे वा, आता माझ्या लक्षात आला तुझा कावा. बरं पण काय रे, तू खरा आहेस तरी कोण? तुला कोण वाटतो? असशील एखाद्या फटारखान्यातला फटारी. उगाच नाकानं कांद सोडू नकस. मी भटारी, पण तू तरी खरा मराठ्यांचा फेर आहेस ना? म्हणजे तू ही मोगलांचा हेर आहेस तर मग सांग, काय काय खबर गोळा केलीस? अरे वा, म्हणजे माझ्याकडील खबर माहिती करून मराठी मौल्यांना सावध करत देत आहे वय. तुझ्या या तेढ्या बोलाचा अर्थ असा की तुला मराठी मुलखातील काहीच माहित नाही आणि निघालाय हेरगिरी करायला. ए असा हसून मला बनवू नकोस. हे बघ, मला जी माहिती आहे त्याचा वरवरचा तपशील मी तुला सांगतो. आपल्या गोटातली मिळालेली खबर मी तुला सांगणार नाही. चालेल? चालेल, बघू तर खरं कशी काय करतो शेरगिरी ती. मग ऐक, संताजी धनाजी साताऱ्याच्या सरहद्दीवर एकत्रित होऊन मुघलांच्या ताब्यात असलेले किल्ले काबीज करीत पन्हालगडाच्या रोखून चालले. राजाराम राजे पन्हालगडावरून मराठी राजाचे सूत्र खंडो बल्लाळ आणि रामचंद्र अमात्य यांच्या साह्याने हलवीत आहेत. आणखी धनाजी जाधवाच्या पदरी असलेला नेमाजी शिंदे नावाचा एक राणी आहे. त्याच्यावर पालत राखायची कामगिरी सुलेमान खानानं माझ्यावर सोपवली आहे. मोगलांचा हेर आहे हेर, याची झाली की नाही खातरजमा? झाली, पुरती खात्री झाली की तू अर्ध कच्चाच मोगल हेर आहेस. बरं पण काय रे, तू त्या नेमाजी शिंदेला ओळखतोस का? छे 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 छे,
मी त्याला अजून काला की दिला हे देखील पाहिलं नाही, पण त्याचं वर्णन मात्र ऐकलंय. अच्छा, मग सांग बघू त्याचं वर्णन. तो आहे खुजा बांध्याचा, दिसायला कडबाज पण कुचका कामाचा, बोलेल खूप पण कामाचं बांधलेलं असतं चूप. सगळ्यांना कमी दर्जाचा ठरवेल, याच्या दर्जाचा मुले ठाव ठिकाणच नाही. थोडा मोठ्याच्यातले हा गुण दोष दाखवेल, अवगुणांचा पाडा वाचेल, पण याच्यातल्या अवगुणांची मोजदातच करवत नाही. दोषांची गलती करावी तेवढे थोडे. कोण म्हणकर? मीच तो नेमाजी शिंदे. असं का? राम राम नेमाजी शिंदे. आमचे जरा मानगुट सोडा, म्हणजे बोलायला बरं पडेल. काय रे, माझ्याबद्दल तुला हे वेडं वागलं आणि नाही नाही ते कोणी सांगितलं? परवाच एक मराठी स्त्री हे, काय नाव बरं तिचं? हा, चिमा चव्हाण. हो, चिमा चव्हाण. तिनंच मला तुमच्याबद्दल असं सांगितलं. तुमच्याकडे बघतात माझा कया चुकला, अंदाज भुकला याची खात्री म्हटलं का? एकंदरीत त्या पैनं तुमचं खोटं वर्णन सांगून मला चांगलंच चकवलं म्हणायचं. हसलास ना? अरे बायकांच्या बोलावर विसरणारे असे चकतात बर. आता मी तुला कसा काय वाटतो? तुम्ही हो वा झॅक. तुमच्याबद्दल चार चौघात सांगायची सोय नाही आणि बोलायची बात नाही. म्हणजे असं तुम्ही राजविंडे दिसता. हीरगिरीत तुमचा हात धरणारा मराठी मुलगा दुसरा हेर सापडणार नाही. 5-50 जणी तुमच्या रुपड्यावर बेहात खुश असतील. आणि दोस्त तुमच्या पराक्रमापुढे हद्द झाली म्हणून तुमच्या पाठीवर शाबासकीच्या अशी थांब मारत असतील. ऐक, आलास वळणावर आलास तू. हेर होण्याऐवजी स्तुती पाठक भाट झाला असतास तर मग तुझा थट विचारायलाच नको होता. बर, राम राम, येतो मी. ओ पाहुणं, जरा दमान घ्या. तुमच्या सवालाला जबाब मिळाला, आता तुमची कर्तबगारी सांगा. म्हणजे माझ्या तांगड्या माझ्याच गळ्यात. बरं ऐक तर, बादशहानं बालराजे आणि राणी येसुबाई साहेबांची रवानगी दिल्लीला केली आहे. एवढ्याला नवाज खान सिद्धगडाच्या सीमेजवळ आलाही असे. तो फितूर सूर्याजी पिसाळ आणि नागोजी माने खटका 2 खटकापूर्वी वाघधरीच्या रोखानं कसलं तरी कारस्थान रचित गेले. साल आणि माने वाघधरच्या बाजूला गेलेत, खात्री आहे तुझे? शंका वाटते की काय? जाऊन त्या टेकडीवर आपली खात्री करून घे. तोपर्यंत तुझी वाट बघत मी इथेच थांबतो. उगाच तुला शंका नको. इथेच थांब, तोपर्यंत मी तिथवर जाऊन त्याची वाट पाहू देतो. खात्री करून देतो. ही काय भानगड? हा मुसांडा म्हणजे आपला परसूजी. छान पेट्यानं मला चांगलाच चकवलेला दिसतोय. पण म्हटलं याचा वाचपा मीही कधीतरी काढीन. बरं हो, पण हा परसूजी त्या पिसाळाचा माग का काढतो या? ते सांगतो. ती घडली हकीकत आपण पहिली धनी साहेबांच्या कानी घालावी, नाहीतर फलतीत पंचायत व्हायची.